हॅलो, नमस्कार. इंडियन मॉम दीपालीमध्ये मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज होती रविवारची संध्याकाळ आणि मुलांना कालच पार्कमध्ये घेऊन गेलो होतो, पण त्यांचं काही मन भरलं नव्हतं. त्यामुळे म्हटलं की चला आज पण पार्कमध्ये जाऊयात. आणि अमेरिकेमध्ये आता सध्या सगळीकडे खूप वेगवेगळ्या रंगांची फुलं पाहायला मिळतात. आणि कुठे पण ग्रीनरी आणि फुलं पाहिली की मला असं वाटतं ती सगळ्या तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करावीत. तर आम्ही आता फायनली पार्कमध्ये आलो होतो आणि ह्या पार्कमध्ये आम्ही पहिल्यांदा आलो आहोत. नवीनच एक एरिया आमच्या घराच्या जवळ झालेला आहे. खूप सुंदर जाऊन वाटलं. इतकं छान एरिया होता, एवढं प्रसन्न वातावरण होतं आणि मेन म्हणजे इतकं क्लीन होतं. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तुम्हाला व्हिडिओ हा आवडेल, तुम्ही नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. तर अमेरिकेमध्ये ना प्रत्येकच पार्क खूप छान आहे, पण आत्ता सध्या जे नवीन पार्क होत आहेत ना तिथले प्ले स्ट्रक्चर आणि मेन म्हणजे सगळे प्ले स्ट्रक्चर हे एवढे छान डिझाईन केलेले आहेत. सेफ्टी खूप आहे. तसेच मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच्या सगळे टूल्स त्याचे वापरून तिथे प्ले स्ट्रक्चर बनवलेलं आहे. पार्कमध्ये मी आणि दियान पुढे आलो आणि जेव्हा मागून सियानाला घेऊन अनुरूप येत होता तर तेव्हा त्यांची क्लिप रेकॉर्ड केली, कारण की तुम्ही हे मागे जे झाडं बघत आहात ते किती सुंदर दिसत आहेत पाहू शकता. मला पण एक छान छोटीशी व्हिडिओ क्लिप करून घ्यायची इच्छा झाली, त्यामुळे म्हटलं की चला आपणही करून घेऊयात. माहीत नाही कधी भारतात जावं लागेल, पण म्हटलं की आता प्रत्येक गोष्टीचा छोटा छोटा व्हिडिओ का होईना करून ठेवायचा, कारण की माझ्या दियानला तर इकडचे व्हिडिओ हे फार आवडतात. मी प्ले करत असताना मम्मा सगळ्याचा व्हिडिओ कर असं तो नेहमी म्हणतो, कारण की त्याला स्वतःचेच व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. आणि खरंच पार्क एवढा सुंदर होता की म्हणजे कुणाला पण फोटो आणि व्हिडिओ तिथे काढावाच वाटेल. तर छानपैकी सियानाला एक राऊंड मारून आणला, कारण की एकदा जर का ती स्ट्रोलरमधनं उतरली की मग आपला काहीच वॉक होत नाही. त्यामुळे आम्ही तिला छान थोडंसं चालवून आणलं. दियान तिकडे प्ले करतोय आणि आता हिला बाहेर काढणार आहे खेळण्यासाठी. तर जेव्हा सियानाला बाहेर काढलं मग तर सियाना स्लाईड असू दे, स्विंग असू दे किंवा कुठेही ती पळत जाते. तिच्याकडे पाहून खूप छान पण वाटतं, पण कधी कधी भीती वाटते. आता तुम्ही पाहत आहात ना, मी जी आत्ता क्लिप दाखवली ती आहे एक नवीन सोसायटी आणि इतकी सुंदर घरं होती, पण खूप अर्थातच महाग होता त्याचा रेंट. खूप छान वाटलं, कारण की मी ना सनीवेलमध्येच राहते, पण आता काही काही एरिया नवीन झाला आहे तर तो पाहूनच छान वाटला. नंतर आम्हाला सियानाला दिसलं मेरी गो राऊंड. तिच्यासोबत काही पण खेळायचं म्हणजे ती कधी उतरेल आणि कधी बसेल खूप लक्ष द्यावं लागतं. नंतर थोडंसं तिला त्या साईडला खेळवून हात धरून तिला म्हटलं चल आता झोक्यात बसूयात, पण सियाना काही ऐकत नाही. मग परत तिच्या डॅडीकडे दिलं आणि दियान दादा इथे रॉक क्लाइम्बिंग करत होता. मम्मा बघ मी किती उंच दगडावर चढलो आहे असं मला कौतुकाने सांगत होता. त्याच्याकडे पाहून पण मला खूप छान वाटतं. मग म्हटलं की चल मम्मा आता तुला मी परत दाखवतो मोठी स्लाईड खेळून. म्हटलं चालेल दियान, खेळ तू, मी तुझा व्हिडिओ करते. आणि असं करून छान छान त्याच्या क्लिप सगळ्या रेकॉर्ड केल्या. ॲक्च्युली तेच आहे, मुलं लहान आहेत त्यामुळे विकेंडला दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा मला खूप छान वाटतं की चला अशा ठिकाणी मी राहते जिथे ॲटलिस्ट म्हणजे पार्क तर खूपच सुंदर आहेत, लायब्ररी पण खूप छान आहेत, पण लायब्ररीत नेहमी नेहमी जाणं होत नाही. पार्क मात्र दोन्ही मुलांना खूप आवडतो आणि मुलांच्या सगळं म्हणजे विकासाच्या वाढीसाठी आपण म्हणतो ना खेळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही दोघंही नवरा बायको कधीच कंटाळा करत नाही, त्यांना मस्तपैकी पार्कमध्ये घेऊनच जातो आणि मुलं छान खेळतात. तर इथे सुद्धा दियांनी खूप खूप एन्जॉय केलं. पुढे गेल्यावर प्रत्येक गोष्ट अगदी 5-5, 6-6 वेळा खेळून जरी झाली तरी थांब मम्मा अजून एकदा खेळू दे, हे मात्र नेहमीच असतं. आणि छान वाटतं त्याच्याकडे सुद्धा पाहून. आणि हेच आमचे व्हिडिओ पाहून आमच्या घरातले सुद्धा खूप म्हणजे त्यांनाही खूप छान वाटतं, कारण की कसे खेळतात वगैरे पाहिल्यावर कुणाला छान नाही वाटणार. आणि आता ह्या गवतावर तर नेहमीच आहे की आम्ही घसरत येतो, स्लाईड करतो. सियाना पण आता खूप छान करते. नंतर दियान तर माझ्या नेहमी मागे लागतो की मम्मा ही स्लाईड खेळ, पण मला माहिती नाही, मला थोडीशी भीती वाटते, मी त्याच्यामुळे कुठली स्लाईड खेळत नाही. त्याला मात्र पाहून मला खूप छान वाटतं की एवढ्या लहानपणापासून तो मोठ्या मोठ्या स्लाईड्स खेळतो आणि त्याला खूप म्हणजे छान वाटतं. कुठलंच खेळ खेळण्यासाठी तो घाबरत पण नाही. इथे एक हे होतं सर्कल म्हणजे राऊंड स्विंगसारखं काहीतरी, पण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे कचरा होता, तरी पण दियांनी 1-2 राऊंड्स खेळले. आणि आता सियाना ती पण ऐकत नाही, ती पण मोठी मोठी स्लाईड खेळायलाच मागते. तर म्हटलं चला तिची पण आठवण म्हणून एक व्हिडिओ क्लिप करून घेऊयात. तिचे जास्त फोटो व्हिडिओ काढणं होत नाहीत, कारण की ती काढू नाही देत. आणि आता इथे दियान मम्मा प्लीज लास्टला एक तरी स्लाईड खेळ म्हणत होता, म्हणून त्याच्यासोबत मी एक स्लाईड खेळले. मग थोडासा वॉटर ब्रेक घेतला.
म्हटलं, अरे तुम्ही खूप थकला, थोडं पाणी तरी प्या, आणलेले फ्रूट्स तरी खा. पण दोघंही काही ऐकत नव्हते. पाणी पिलं, मग परत दियानला, सियाना आणि माझ्यासोबत हे खेळायचं होतं म्हणून इथे बसलो. आणि किती छान वाटतं ना, म्हणजे सगळे पार्क आपण म्हणतो ना, जाऊन फक्त खेळायचं आहे ना, ह्याला पैसे आहेत ना काही आहे. आणि आता तुम्ही सियानाकडे पाहू शकता. खूप वेळ खेळते आणि मस्त उड्या मारत असते, नाचत असते आनंदाने आणि तिला अजिबात घरी जायचं नसते. ह्यानंतर तिने मला एवढा त्रास दिला ना, पण मी तो काही रेकॉर्ड केला नाही. आणि खरंच तुम्हालाही पाहून कळत असेल, की पार्कमध्ये किती छान-छान ॲक्टिव्हिटीज आहेत. रंगांची ओळख व्हायला पाहिजे मुलांना, नंबर्स कळायला पाहिजे किंवा पॅटर्न्स कसे चेंज होतात ते सगळं कळायला पाहिजे. हे सगळे की जे गेम्स आहेत ना, ते त्यांच्या दृष्टीसाठी, आयसाईटसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप खूप छान आहेत. मला तर आज एवढं भारी वाटत होतं ना, कारण की आज अगदी अशी थंड हवा सुटली होती आणि खूपच म्हणजे हा पार्क नवीन होता ना, तर खूपच छान वाटत होतं तिथे जाऊन. त्यामुळे काही फोटोज वगैरे काढून घेतले. आणि आता चल रे दियान लवकर निघूयात घरी म्हटलं तरी मुलं काही ऐकत नाही. कारण की प्रत्येकच आईला कामं केवढी असतात हे तुम्हालाही कळत असेल. घरी जाऊन मला स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे. मुलं काय घरी गेली की थकतात आणि लवकर जेवायला मागतात. पण ऐकत मात्र नाहीत. आणि आता परत दियांचं चाललंय की मम्मा प्लीज शेवटचे 10 मिनिट तरी मला खेळू दे. म्हटलं काय मुलांना नाही सुद्धा म्हणावं वाटत नाही, कारण की बिचारे खेळण्यासाठी मागतायत, ते त्यांचं खेळतायत. तर म्हटलं की खेळू द्यावं. असं करून अजून अर्धा पाऊण तास ही मुलं तिथे खेळली. असं आम्ही लवकर गेलो होतो खरं तर, पण तरी 5 ते 7 2 तास मुलं एवढं खेळले ना, शेवटी त्यांना थोडंसं रडवूनच बाहेर काढावं लागलं. लास्टला झोका खेळायचा होता म्हणून दियांनी झोका खेळला, सियानाला पण झोक्यात बसवलं आणि दोघांना पण बाहेर नव्हतंच निघायचं. पण शेवटी मी ना पुढे निघून आले. म्हटलं चला आता आपण पुढे गेल्याशिवाय ते काही येणार नाही. पुढे येऊन त्यांना दोघांना बनाना खाऊ घातला थोडासा आणि परत एक छोटीशी क्लिप रेकॉर्ड केली आणि फायनली निघालो. म्हटलं चला आता घरी जाताना थोडेसे फ्रूट्स घेऊन जाऊयात. नवीन गाडीमध्ये पहिल्यांदा आज व्हिडिओ केला आणि फ्रूट्सच्या शॉपमध्ये आलो. जवळच आहे आमच्या घराच्या हे फ्रूट शॉप. थोडेसेच फ्रूट्स घ्यायचे होते. एंट्री केली कीच दियांडला तिथे ना एक नवीन फ्रूट दिसलं. ह्याला आय थिंक पपणस मराठीत म्हणतात आणि पामिलिओ काहीतरी असं म्हणतात इकडे. पण खूपच मोठी होते ती फळं. फार आंबट गोड चवीचं हे फळ आहे. जसं जसं आपलं म्हणजे ग्रेपफ्रूट असतं ना त्या टाईपच हे लागतं. तसेच हा स्क्वॅश दियान घ्यायचा म्हणून मागे लागला होता. आणि छान छोट्या छोट्या काकड्या आज पहिल्यांदा पाहिल्या. इतक्या टेस्टी होत्या ना ह्या काकड्या. आम्ही तिथे खूप साऱ्या घेतल्या आणि नंतर तुमच्या सगळ्यांसाठी ही क्लिप रेकॉर्ड केली की बघा अमेरिकन इंडियन स्टोर आहे, पण इथे सगळी कडधान्य कशी ठेवलेली होती. फ्रूट आणि सगळंच मिक्स काइंड ऑफ हे शॉप आहे. चला तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा.